विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आहे आणि माणखटाव विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार जयकुमार गोरे हे महायुतीकडून रिंगणात आहेत, तर महाविकास आघाडी माजी आमदार प्रभाकर घारगे यांना संधी देण्यात आली आहे। राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांना डावलून प्रभाकर घारगे यांना राष्ट्रवादीकडून संधी देण्यात आली आहे। तर येत्या काळात आपण जाणून घेणार आहोत या सर्व पार्श्वभूमीवर मतदारांना माणखटाव विधानसभा मतदारसंघात वाटते तरी काय। माणखटाव हा मतदारसंघ राजकीयदृष्ट्या प्लस मायनस मानला जातो। प्रभाकर देशमुख हे नाराज असल्याचं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। येत्या काळात आमचं ठरले टीम तयार होते का, अशी चर्चा माणखटाव विधानसभा मतदारसंघातील जुने जाणकार आणि मतदारांना पडलेली आहे। तरी येत्या काळात आम्ही माणखटाव मतदारसंघातील ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून मतदारांना नक्की वाटते तरी काय हे जाणून घेणार आहोत। आम्ही औंध भाग असेल किंवा माण तालुक्यातील अनेक सर्वे करत आहोत आणि मतदारांपर्यंत त्यांच्या मनातील आमदार कोण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। येत्या काळात बाजी कोण मारणार आपण जाणून घेणार आहोत। विधानसभेचा मानकरी नक्की कोण होणार ते राजमुद्रा न्यूजच्या माध्यमातून। आमदारांनी काय काय कामं केली तुमच्याकडे? काय काम ती पगार काय पगार लाडक्या बहिणीची अजून काय काय अपेक्षा आहे आमदारांकडून येणार आहे? का काय माहिती आता कसं तुम्हाला काय काय पाहिजे आमदारांकडून? काय कामं झाली पाहिजे तुमची? आपलं गाव सुधारायला पाहिजे, हिवाळ्या पाहिजे, गाव सुधारायला पाहिजे, धान्य धुन्य घरी आम्ही पेन्शन आम्हाला चालू पेन्शनी तसं काय पेन्शन येतो काय आता इकडे कोणाची हवा आहे? हा हवा कोणाची आहे? हवा काय कमल ते सुतारी बी आहे, तुतारी बी आहे, कंबळ बी आहे, अजून दुसरी चित्र काय आहे तिची वराड तिची एवढं तुमच्या मनातला आमदार कोण? आमच्या मनात आम्ही कबळ कमळ झाले। दादा काय सांगाल, निवडणूक लागली, काय तुमच्या परिसरात आत्ताच्या निवडणुकीची हवा आहे? भाजप काय जयकुमार गोरे आतापर्यंत कामं सगळ्याच प्रकारचा विकास आहे। बरं, कशा पद्धतीचा सांगितलं तर जरा बरं होईल। काय रस्ते, गावातले मूलभूत सुविधा आहेत, त्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे बऱ्यापैकी। बरं, काही योजना काय अंतिम केलं टप्प्यात पाहिजे? आहेत। हां, भविष्यात काय केलं पाहिजे? काय रोजगार निर्मितीसाठी आता विजन आहे त्यांचं, MIDCचं आहे, आणि मूलभूत पाण्याच्या सुविधा तरी झालेल्याच आहेत त्या जवळजवळ पूर्ण। काय आपण नाही ते होतील 1-2-3 वर्षात। आमच्या गावात बऱ्यापैकी विकास केलेलाच आहे। तुमचं नाव? चंद्रकांत गारगे, गाव गोपूज। दादा काय सांगाल, निवडणूक लागली आहे आता तुमच्या भागात नेमकी हवा कोणाची आहे? हवा जयभावांचीच आहे। पण काय तुमच्या गावात भागात लीड काय चांगलं कामं भेटणार आहे. केलीत? काय सांगा? कामं झालीत, आता पाण्याचं गावचा कायमचा स्वरूप विषयच मिटवला आहे भाऊनी। बरं, जवळजवळ 3-4 कोटीची कामं भाऊनी गावात दिली ह्या 5 वर्षात। त्याच्या मागं बी भाऊनी भरपूर केली ती। भाऊ चौथ्यांदा आता बी गावात आम्ही त्यांना लीड देणारच आहे। चांगली कामं केलीत भाऊने आता। काय कामं महत्त्वाची केली पाहिजेत तुम्हाला काय वाटतं? आता काय जी राहिली असतील, काय थोडी थोडी कोणाची समाजाची असेल त्यातली राहिलेली केली पाहिजे त्यात, आणि करतेत भाऊ। इथून मागे भरपूर केली ती, आता पण चालू आहेत, चांगली कामं केलीत भाऊनी। विधानसभेची निवडणूक लागली, तुमच्या मनातील आमदार कोण आहे? जयकुमार गोरे, जयभाव। काय विद्यमान आमदारांनी अशी काय कामं केली? जयभावकडे कोणी सर्वात गरीबात गरीब जरी गेला तर ते समोरून प्रश्न सोडवतात। असं फक्त बोलत नाही की बाबा उद्या करू परवा करू, ते जागेवरती जेवढं शक्य होतं तेवढं जागेवरतीच कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात। आणि आमच्यासमोर वयस्कर माणसं, म्हातारी, गरीबातला गरीब जरी गेला ना तर त्यांनी त्यांचे म्हणजे प्रश्न सोडवलेले आहेत। हे आमच्या समोरच्या गोष्टी आहेत, आणि त्यांच्यासारखा नेता पुन्हा होणे नाही, ते सर्वांसाठी आहेत। आता विद्यमान आमदार नाही, विद्यमान तुम्हाला काय अपेक्षा आहेत? म्हणजे थोडक्यात आमची बऱ्यापैकी सर्व कामं होतात, आणि आम्ही जयाभावना निवडून देणार। कमळाचं बटन दाबणार आम्ही, आणि जयाभावना निवडून देणार।